कर्जमाफी चालू आहे. व्यापार धारजीनं सरकार म्हणत असते मी तर या सरकारला. सगळ्या व्यापाऱ्यांना इतक्या अमाप सूट दिल्या जात आहेत आणि एकीकडे आमचा शेतकरी ज्याच्या कापसामध्ये आता पाणी शिरलंय, बोंड्या सडून चालल्यात, गळून चालल्यात, त्याचं सोयाबीन शेतामध्येच खाली पडून पुन्हा उगवलंय, शेंगामध्येच पुन्हा कोंब फुटले. त्याच्याशी त्याला हमीभाव देण्यासाठी आमचं सरकार काकू काकू करतं. कोणतंही सरकार असो, ते आघाडीचा असो, आताचा असो, त्याच्या अगोदरचा असो, नेहमीच सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूनं फार ठोस अशा भूमिका घेतल्या नाही. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांची जी कंडिशन आता झाली आहे ती एका वेठ बिगारापेक्षा वेगळी नाहीये. आणि आपण त्याची पुढची पिढी. महात्मा फुलेंना वाटलं होतं की जेव्हा बहुजनाच्या घरातली लोक जातील बाहेर, शिकतील, महत्वाच्या पदांवर बसतील, राजकारणात जातील, खुर्च्यांवर बसतील, तेव्हा ते शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूतीने विचार करतील. ते झालं का? शेतकऱ्यांची पोरं शिकली, बाहेर पडली, मोठ्या पदांवर बसली की भ्रष्टाचार करतायत, राजकारणात गेली, ते एकमेकाला विकत घेतायत, विकतायत, लेबल लावलेत त्यांनी, स्वतःच्या किमती लावल्यात डोक्यावर, इतक्या हजारात मी विकेल, इतक्या लाखात, इतक्या कोटीत. शेतकऱ्यांबद्दल चर्चा करायला कुणाला वेळच नाही. आणि म्हणून आम्ही, तुम्ही सगळेच, आम्ही लिहितो, बोलतो, पोटतिडकीनं बोलतो, व्यक्त करतो, व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. ते तुमच्यापर्यंत किती पोहोचतं त्याचा तुम्ही किती विचार करता मला माहित नाही. लेखक, कवी हे प्राण्यां पक्ष्यांसारखे असतात. त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लवकर लागते. ते दूरदृष्टीचा विचार करणारे असतात. तुम्ही पाहिलंय, रात्रभर सगळे झोपलेले असतात, सगळ्यात अगोदर कोण जागे होतं? पक्षी जागे होतात. होणाऱ्या सकाळची, पहाटेची त्यांना चाहूल लागलेली असते. ते सगळ्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतात. लेखक, कवी, पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. लेखक, कवी, पत्रकारांनी स्वतःचा धर्म सतत आणि सततच पाळला पाहिजे. कुणाच्याच पुढे न झुकता. काय कारण आहे? पोटापुरतं आपण खातोच, कुठेही खातो, किड्या मुंग्या, कुत्रे मांजरही खातात. पण जेव्हा लेखक, कवी आणि